301वा प्रश्न आहे, क्षेत्रफळाच्या दृष्टीने टिंबटिंब हे देशातील सर्वात मोठे राज्य आहे. तर क्षेत्रफळाच्या दृष्टीने राजस्थान हे देशातील सर्वात मोठे राज्य आहे. 302वा प्रश्न, ऐजॉल ही कोणत्या राज्याची राजधानी आहे? तर ऐजॉल हे मिझोरम या राज्याची राजधानी आहे. 303वा प्रश्न, कोणार्क सूर्य मंदिर हे भारतातील कोणत्या राज्यात आहे? कोणार्क सूर्य मंदिर हे ओडिशा या राज्यामध्ये आहे. पुढचा प्रश्न, छत्तीसगड या राज्यास खालीलपैकी कोणत्या राज्याची सीमा लागून नाही? तर छत्तीसगड या राज्यास यापैकी बिहार या राज्याची सीमा लागून नाही. 305वा प्रश्न, भारतातील सर्वात पूर्वेकडील राज्य कोणते? भारतातील सर्वात पूर्वेकडील राज्य आहे अरुणाचल प्रदेश. पुढचा प्रश्न, उत्तर प्रदेश राज्याची राजधानी कोणती आहे? उत्तर प्रदेश राज्याची राजधानी आहे लखनौ. 307वा प्रश्न, खालीलपैकी कोणते शहर हिमाचल प्रदेशची दुसरी राजधानी म्हणजेच हिवाळी राजधानी म्हणून घोषित करण्यात आलेली आहे? तर हिमाचल प्रदेशची दुसरी राजधानी आहे धर्मशाळा. 308वा प्रश्न, भारताच्या सर्वात दक्षिणेकडील भाग कोणता? भारताचा सर्वात दक्षिणेकडील भाग आहे अंदमान निकोबार. 309वा प्रश्न, भारतातील कोणते राज्य सेवन सिस्टर्सचा भाग नाही? तर यापैकी सेवन सिस्टर्सचा भाग नसेल असा भाग आहे सिक्कीम. 310वा प्रश्न, रायपूर ही खालीलपैकी कोणत्या राज्याची राजधानी आहे? तर रायपूर ही छत्तीसगड या राज्याची राजधानी आहे. 311वा प्रश्न, आग्रा हे शहर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे? आग्रा हे शहर यमुना या नदीकाठी वसले आहे. 312वा प्रश्न, पानिपत हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे? तर पानिपत हे ठिकाण हरियाणा या राज्यात आहे. 313वा प्रश्न, आसाम राज्याची राजधानी कोणती आहे? आसाम राज्याची राजधानी आहे दिसपूर. पुढचा प्रश्न, ओरिसा म्हणजे भुवनेश्वर तर मणिपूर म्हणजे काय? तर ओरिसाची राजधानी आहे भुवनेश्वर तर मणिपूरची राजधानी आहे इम्फाळ. 315वा प्रश्न, भारतात एकूण किती राज्य आहेत? तर सध्या स्थितीत भारतात एकूण 28 राज्य आहे. 316वा प्रश्न, भारतातील सर्वात मोठा जिल्हा कोणता? भारतातील सर्वात मोठा जिल्हा आहे कच्छ. 317वा प्रश्न, मसुरी हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यात आहे? मसुरी हे थंड हवेचे ठिकाण उत्तराखंड या राज्यामध्ये आहे. 318वा प्रश्न, खालीलपैकी कोणते राज्य भारताच्या पूर्व किनाऱ्यावर वसलेले नाही? तर यापैकी भारताचा पूर्व किनाऱ्यावर वसलेले नाही असे ठिकाण आहे केरळ. 319वा प्रश्न, भारतातील खालीलपैकी कोणते एक शहर 2 घटक राज्य व एका केंद्रशासित प्रदेशाची राजधानी आहे? तर या प्रश्नाचा बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए चंदीगड. 320वा प्रश्न, क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील सर्वात लहान राज्य कोणते? क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील सर्वात लहान राज्य आहे गोवा. 321वा प्रश्न, दादर व नगर हवेली या केंद्रशासित प्रदेशाची राजधानी कोणती आहे? तर दादर नगर हवेली या केंद्रशासित प्रदेशची राजधानी आहे सिल्वासा. 322वा प्रश्न, तेलंगणा राज्याची राजधानी कोठे आहे? तेलंगणा राज्याची राजधानी आहे हैदराबाद. 323वा प्रश्न, दार्जिलिंग हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यात आहे? दार्जिलिंग हे थंड हवेचे ठिकाण पश्चिम बंगाल या राज्यात आहे. पुढचा प्रश्न, उत्तराखंड राज्याची राजधानी कोणती? उत्तराखंड राज्याची राजधानी आहे डेहराडून. 325वा प्रश्न, खालीलपैकी केंद्रशासित प्रदेश कोणता आहे?
तर यापैकी गोवा, आंध्र प्रदेश आणि तेलंगणा हे राज्य आहे, म्हणजेच अंदमान निकोबार हा केंद्रशासित प्रदेश आहे. 326 प्रश्न, ताजमहल कोणत्या राज्यात आहे? तर ताजमहल हा उत्तर प्रदेश या राज्यामध्ये आहे. 327 प्रश्न, झारखंडची राजधानी टिंबटिंब ही आहे. तर झारखंडची राजधानी आहे रांची. पुढचा प्रश्न, भारताच्या सर्वात लहान राज्याची सीमा खालीलपैकी कोणत्या राज्याच्या सीमेशी संलग्न नाही? तर या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, तेलंगणा. 329 प्रश्न, कलिंग प्रदेश हे कोणत्या राज्याचे ऐतिहासिक नाव आहे? तर कलिंग प्रदेश हे ओडिसा या राज्याचे ऐतिहासिक नाव आहे. 330 प्रश्न, खालीलपैकी कोणत्या राज्याला समुद्र किनारा नाही? तर यापैकी आसाम या राज्याला समुद्र किनारा नाही. 331 प्रश्न, भारतातील कोणत्या राज्यात देवभूमी असे म्हणतात? तर भारतातील उत्तराखंड या राज्याला देवभूमी असे म्हणतात. 332 प्रश्न, खालीलपैकी कोणती जोडी योग्य आहे? तर यापैकी बघा, अरुणाचल प्रदेश म्हणजेच इटानगर ही जोडी योग्य आहे. 333 प्रश्न, भारताचे 29वे राज्य कोणते आहे? तर भारताचे 29वे राज्य आहे तेलंगणा. 334 प्रश्न, सिक्कीम या राज्याची राजधानी कोणती आहे? सिक्कीम या राज्याची राजधानी आहे गंगटोक. 335 प्रश्न, भारतात जागतिक वारसा स्थळामध्ये पश्चिम घाटाचा समावेश कधी झाला आहे? तर भारतात जागतिक वारसा स्थळामध्ये पश्चिम घाटाचा समावेश हा 2012 मध्ये झाला होता. 336 प्रश्न, खालीलपैकी क्षेत्रफळाचा दृष्टीने कोणता क्रम बरोबर आहे? तर या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, राजस्थान, मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेश. 337 प्रश्न, कोहिमा शहर हे कोणत्या राज्याची राजधानी आहे? कोहिमा शहर हे नागालँड या राज्याची राजधानी आहे. 338 प्रश्न, दिल्ली, मथुरा, आग्रा ही शहरे टिंबटिंब. तर या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, यमुना नदी किनारी वसलेली आहे. पुढचा प्रश्न, इसवी सन 1974 साली भारताने कोणत्या ठिकाणी अणुचाचणी केली? तर भारताने अणुचाचणी केली होती पोखरण या ठिकाणी. 340 प्रश्न, कोणत्या शहरास भारतातील इलेक्ट्रॉनिक उद्योगांची राजधानी म्हटले जाते? तर या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, बंगळुरू. 341 प्रश्न, भारतातील कोणत्या शहराचे टायगर कॅपिटल ऑफ इंडिया म्हणून ओळखले जाते? तर टायगर कॅपिटल ऑफ इंडिया म्हणून नागपूर हे शहर ओळखले जाते. 342 प्रश्न, सुवर्ण मंदिर कुठे आहे? तर सुवर्ण मंदिर हे अमृतसर या ठिकाणी आहे. 343 प्रश्न, झिरो माईल स्थान कोणत्या शहरात आहे? तर झिरो माईल हे स्थान नागपूर या शहरामध्ये आहे. 344 प्रश्न, प्रयागराज हे कोणत्या शहराचे नाव आहे? तर प्रयागराज हे अलाहाबादचे नाव आहे. 345 प्रश्न, रथ मंदिर हे पर्यटन स्थळ टिंबटिंब या ठिकाणी आहे. रथ मंदिर हे पर्यटन स्थळ महाबलीपुरम म्हणजे तमिळनाडू या ठिकाणी आहे. 346 प्रश्न, चेरापुंजी हे ठिकाण कोणत्या राज्यात आहे? चेरापुंजी हे ठिकाण मेघालय या राज्यात आहे. 347 प्रश्न, पश्चिम बंगाल या राज्याची राजधानी कोणती? तर पश्चिम बंगाल या राज्याची राजधानी आहे कोलकाता. 348 प्रश्न, भारतातील कोणत्या राज्याची सर्वात नवीन राज्य म्हणून निर्मिती केली आहे? तर भारतातील सर्वात नवीन राज्य आहे तेलंगणा. 349 प्रश्न, दक्षिण रेल्वेचे मुख्यालय कुठे आहे? दक्षिण रेल्वेचे मुख्यालय आहे चेन्नई या ठिकाणी. आजचा शेवटचा प्रश्न आहे, मैकल पर्वतरांगा कोणत्या राज्यात आहे?
तर मैकल पर्वतरांगा हे छत्तीसगड या राज्यामध्ये आहे.